वेलकम स्टुडंट्स, सर्क्युलर मोशनच्या डीपीपी जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन लेक्चरमध्ये आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज आपण जे विद्यार्थ्यांनी डाउट्स पाठवले आहेत त्या डाउट्सचं एक सोल्युशन लेक्चर घेऊन टाकू, म्हणजे तुमची सर्क्युलर मोशनची डीपीपी कव्हर होते. ठीक आहे. सो प्रॉब्लेम नंबर 3 घेतो मी. प्रॉब्लेम नंबर 3 हा काही विद्यार्थ्यांनी डाउट्समध्ये पाठवलेला होता. प्रॉब्लेम नंबर 3 आहे सोल्युशनची ही जी वर्कशीट आहे ती वर्कशीट सगळ्यांनी समोर ठेवा. A sphere is suspended by a thread of length L. What minimum horizontal velocity has to be imparted the ball for it to reach the height of the suspension? बघा त्यांनी काय सांगितलंय, एक स्पेअर आहे या पद्धतीने असेल, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन असेल, म्हणजे जनरली हॉरिझॉन्टल सरफेस असेल आणि या हॉरिझॉन्टल सरफेसला या ठिकाणी हा स्पेअर L एवढी लेंथ आहे आणि याला काय केलंय आपण इथं सस्पेन्शन केलंय. सो दिस इज द पॉइंट ऑफ सस्पेन्शन, याला म्हणलं जातं पॉइंट ऑफ सस्पेन्शन. ठीक आहे. ओके, चला आता पुढे काय केलं बघा. पुढे काय केलं, याला त्यांनी हॉरिझॉन्टल वेलोसिटी किती प्रोव्हाइड करावं लागेल, ही हॉरिझॉन्टल वेलोसिटी किती प्रोव्हाइड करावं लागेल जेणेकरून तो पॉइंट ऑफ सस्पेन्शनच्या एवढ्या हाईट वरती पोहोचेल. म्हणजे हा जो स्पेअर आहे तो एवढ्या हाईट वरती येऊन जाणार आहे. आणि दिस h इज इक्वल टू किती असेल, EL एवढे आहे किती वेलोसिटी त्याला प्रोव्हाइड करणार. मग आता प्रॉब्लेमवर जर विचार केला तर आपल्याला एक समजतं, ज्यावेळेस आपण याला वेलोसिटी प्रोव्हाइड केली त्यावेळेस याच्यावर जी पोटेन्शियल एनर्जी होती त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन झालंय कशामध्ये, कायनेटिक एनर्जी. म्हणजे आपण याला काय केलं, सो इट गेट्स कायनेटिक एनर्जी अँड दिस इज द पॉइंट आय कॉल एज दिस पॉइंट इज B अँड दिस पॉइंट इज A. सो पॉइंट कुठे पोहोचलो, पॉइंट B ला पोहोचलो. पण पॉइंट B ला पोहोचण्यासाठी जर याला इथं स्टेबल राहायचं असेल तर पूर्ण कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन त्याच्यावर पोटेन्शियल एनर्जी मध्ये होणार आहे. म्हणजे आपण काय वापरणार, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतं, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट A इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट B. आता कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट A किती आहे, हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय वेलोसिटी ऍट पॉइंट A स्क्वेअर इज इक्वल टू mg मल्टिप्लाय बाय h हाईट ऍट पॉइंट B. आणि ही हाईट ऍट पॉइंट B किती आहे तर त्याच्यावर लेंथ एवढी. मी म्हणणार हाईट ऍट पॉइंट B इज इक्वल टू किती असेल, l, म्हणजे हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय va स्क्वेअर इज इक्वल टू mg मल्टिप्लाय बाय काय असेल, l. मास and mass get cancel. So velocity at point A square is equal to असे 2gl. म्हणजे velocity at point A is equal to भेटून जाते root of 2gl. ओके. आणि हे प्रॉब्लेम कोणता होता, प्रॉब्लेम नंबर 3 होता. सो वी गेट द थर्ड आन्सर. आणि याचा जो ऑप्शन आलेला आहे तो ऑप्शन आहे डी. सो ऑप्शन डी इज करेक्ट. ऑप्शन डी इज करेक्ट. सो होता शाबास. ओके, चलो आता नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 4 नाही 5 नाही, प्रॉब्लेम नंबर 6 हा डाउट होता. चला आपण ही प्रॉब्लेम नंबर 6 घेऊ. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6. शीट काढताय सर्वांनी, सॉल्व करत चला सगळे प्रॉब्लेम्स. सो प्रॉब्लेम नंबर 6 डाउटला बघा. प्रॉब्लेम काय दिला असतो, अ व्हील इज सब्जेक्टेड टू युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन. व्हील, so it is performing the uniform angular acceleration, म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ती व्हील परफॉर्म करते. त्याच्याकडून वेलोसिटी काय झाली, चेंज होते. म्हणून तिथे काय प्रेझेंट आलं तर युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन त्यांनी सांगितलं अबाउट इट ऍक्सिस. ओके, पुढे सांगितलंय इनिशियली इट्स अँग्युलर वेलोसिटी इज 0. ओके, पहिले त्यांनी काय सांगितलं, इनिशियली त्याची अँग्युलर वेलोसिटी काय आहे, 0 फॉर इन फर्स्ट 2 सेकंड. म्हणजे त्याची जी अँग्युलर वेलोसिटी पहिल्या 2 सेकंड मध्ये काय झाली, 0 झाली. आणि इट रोटेट्स थ्रू एन अँगल θ1. किती अँगलला रोटेट झाली, θ1 एवढ्या अँगलने रोटेट झाली. किती वेळ घेतला, 2 सेकंड घेतला. आणि या 2 सेकंड मध्ये इनिशियली अँग्युलर वेलोसिटी काय झाली, 0 झाली. अँग्युलर वेलोसिटी 0 झाली, बरोबर. ओके, पुढे इन नेक्स्ट 2 सेकंड. ओके, पुढचे 2 सेकंड म्हणजे पहिले किती होते, 2 सेकंड. नेक्स्ट 2 सेकंड म्हणजे टोटल टाइम किती झाला, 4 सेकंड. ओके. ओके, नेक्स्ट 2 सेकंड मध्ये इट रोटेट्स थ्रू एन ॲडिशनल अँगल. त्याने काय केलं, एक अजून ॲडिशनल अँगल कव्हर केला. तो ॲडिशनल अँगल किती आहे, θ2 एवढा. आणि तुम्हाला विचारलं द रेशिओ ऑफ
थिटा 2 डिवाइडेड बाय थिटा 1 हा रेशो किती असेल. ठीक आहे. चला मग आता गिवन पॅरामीटर्स लिहून घेऊ. गिवन इनिशियल अँगुलर वेलोसिटी. इनिशियल अँगुलर वेलोसिटी म्हणजे काय घेतो आपण ओमेगा 0 ही किती आहे 0 आणि ही अँगुलर वेलोसिटी कुठल्या टाइम मध्ये 0 आहे t1 2 सेकंद. ओके and t1 किती होता 2 सेकंद. अँगल ऑफ रोटेशन किती आला अँगल ऑफ रोटेशन थीटा 1. आता हे लिनियर मध्ये काय म्हणणार तर लिनियर मध्ये याला कसं म्हणलं असतं तर s एवढा डिस्टन्स टाइम t 2 सेकंड मध्ये त्याने कव्हर केलं आणि त्यावेळेस त्याला इनिशियल स्पीड किती होतं 0 दिलं. ओके आता पुढे काय नंतर त्याने म्हणजे हा थीटा 1 असेल काहीतरी आपण फाइंड करणार आहे. नंतर त्याने ॲडिशनल टाइम t2 2 सेकंड कव्हर केला. त्यावेळेस त्याचा ॲडिशनल अँगल ऑफ रोटेशन होता ॲडिशनल अँगल ऑफ रोटेशन आणि हा अँगल ऑफ रोटेशन होता थीटा 2 आणि तुम्हाला विचारलं आहे थीटा 2 डिवाइडेड बाय थीटा 1. ओके अँगुलर वेलोसिटी टाइम अँगल ऑफ रोटेशन म्हणजे ॲक्च्युअली कव्हर केलेलं डिस्टन्स. मला इथं काही आपल्याला वापरावं लागेल तर काय वापरावं लागेल सिंपल आहे काय वापरावं लागणार आहे कायनेमॅटिक इक्वेशन. मग विचार करू कायनेमॅटिक इक्वेशन कोणची रोटेशन मोशन मध्ये कायनेमॅटिक इक्वेशन आहे ओमेगा ओमेगा 0 प्लस अल्फा मल्टीप्लाय बाय टी. ओके दुसरं कायनेमॅटिक इक्वेशन आहे थीटा ओमेगा 0 टी प्लस हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय बाय टी स्क्वेअर. हे कोणचं आहे s ut प्लस हाफ ऑफ at स्क्वेअर आणि लास्ट आहे ओमेगा स्क्वेअर ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू s. 2 अल्फा इंटू s नाही थीटा असेल. माझा विचार करू आपल्याला कुठलं कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं आहे. बरं टाइम दिला आहे अँगुलर वेलोसिटी 0 फायनल अँगुलर वेलोसिटी दिली का नाही म्हणजे पहिलं कायनेमॅटिक इक्वेशन जातं आणि शेवटचंही कायनेमॅटिक इक्वेशन जातं. म्हणून आपल्याकडे एकच कायनेमॅटिक इक्वेशन असतं कोणचं सेकंड घेऊया बरोबर. बरं पहिल्यांदा अँगल थीटा किती आहे थीटा 1. इनिशियल स्पीड किती आहे 0 टाइम किती आहे 0 हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय हा टाइम किती होता रे म्हणजे असेल तो t1 स्क्वेअर. मग याला जर सॉल्व केलं तर येऊन जातं थीटा 1 हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय बाय टाइम 1 किती आहे 2 चा स्क्वेअर म्हणजे किती असेल 4 म्हणजे थीटा 1 असणार आहे 2 अल्फा. इक्वेशन फर्स्ट सोपं आहे. ओके ठीक. आता पुढे जाऊया. हे दिसतंय सर्व 2 मिनिटं मी चेक करतो दिसते की नाही. ओके दिसतंय सर्व. चला आता पुढे घेऊया. नेक्स्ट काय आहे तर नेक्स्ट त्यांनी विचारलंय की टाइम ॲडिशनल टाइम किती आहे 2 सेकंद आणि या ॲडिशनल टाइम मध्ये त्यांनी अँगल ऑफ रोटेशन किती कव्हर केलाय थीटा 2. हा ॲडिशनल अँगल ऑफ रोटेशन त्यांनी कव्हर केला. मग त्या कंडिशन मध्ये त्यांनी रेशो विचारला थीटा 2 डिवाइडेड बाय थीटा 1. चला मग घेऊया. जसा थीटा 1 फाइंड केला तसा थीटा 2 आपण फाइंड करू. सो नेक्स्ट बाय युजिंग कायनेमॅटिक इक्वेशन आता ॲडिशनल अँगल किती आहे ॲक्च्युअली थीटा 1 प्लस थीटा 2 एवढा ॲडिशनल अँगल त्यांनी कव्हर केला. ओके थीटा 1 प्लस थीटा 2 एवढा ॲडिशनल अँगल त्यांनी कव्हर केला. पुढे असणार आहे ओमेगा 0 टी प्लस हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय बाय टी स्क्वेअर असेल म्हणजे थीटा 1 प्लस थीटा 2 इनिशियल स्पीड किती आहे 0 मल्टीप्लाय बाय टाइम काय असणार आहे टोटल असेल म्हणजे t1 प्लस t2 इनटू हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय बाय किती असणार आहे t1 प्लस t2. मग आता हा ॲडिशनल टाइम कोणता आहे पहिला किती होता 2 सेकंद ॲडिशनल किती आला 2 प्लस 2 किती असेल 4 सेकंद म्हणजे थीटा 1 प्लस थीटा 2 किती असणार आहे इथे भेटून जाईल तुम्हाला हाफ ऑफ अल्फा मल्टीप्लाय बाय 4 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअर म्हणजे किती असणार आहे 16 म्हणजे तो येऊन जातो 8 अल्फा. ओके मग आता हे जर व्यवस्थित सॉल्व केलं सो थीटा 1 प्लस थीटा 2 किती असेल 8 अल्फा बाय इक्वेशन 1 आता इक्वेशन 1 काय सांगतं व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. इक्वेशन 1 काय सांगतं इक्वेशन 1 मध्ये थीटा 1 ची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 2 अल्फा म्हणून सबस्टिट्यूट करून द्या म्हणजे 2 अल्फा प्लस थीटा 2 असेल 8 अल्फा म्हणजे थीटा 2 8 अल्फा मायनस 2 अल्फा थीटा 2 किती असणार आहे 4 अल्फा. इक्वेशन काय आलं 3 आणि विचारलं काय रेशो फाइंड करा कशाचा थीटा 1 डिवाइडेड बाय थीटा 2 चा
किती होऊन जातो थीटा 2 डिवाइडेड बाय थीटा 1 इज इक्वल टू थीटा 2 म्हणजे इक्वेशन 2, थीटा 1 म्हणजे इक्वेशन थीटा 2 म्हणजे इक्वेशन 3 आणि थीटा 1 म्हणजे इक्वेशन 1. रेशो घेणार किती आलं 4 अल्फा डिवाइडेड बाय 2 अल्फा, अल्फा and अल्फा गेट कॅन्सल, सो थीटा 2 डिवाइडेड बाय थीटा 1 इज इक्वल टू किती आला 2. ऑप्शन कुठला करेक्ट आहे? सो यू गेट sorry here is not 4, sorry it is a 6 alpha, okay, really sorry, so 6 alpha divided by 2 alpha, so you get option number 3. So option C is correct. Option C is correct. ओके, इझी होता, काहीच नाही केलं बघा. प्रॉब्लेम मध्ये काय केलं ते सांगतो. इनिशियल अँग्युलर वेलोसिटी होती ओमेगा 0 0, इनिशियल अँग्युलर वेलोसिटी 0 सांगितली होती. टाइम t1 किती होता 2 सेकंद, अँगल ऑफ रोटेशन किती होता थीटा 1. नंतर ॲडिशनल टाइम किती होता 2 सेकंद, म्हणजे पहिला किती होता 2 सेकंद, नंतरचा किती आला 2 सेकंद, आणि याच्यासाठी ॲडिशनल अँगल ऑफ रोटेशन घेतला होता किती थीटा 2. मग टोटल अँगल ऑफ रोटेशन किती आला थीटा 1 प्लस थीटा 2. ओके, टोटल टाइम किती आला t1 प्लस t2, आणि विचारलं काय थीटा 2 डिवाइडेड बाय थीटा 1 फाइंड करा. आता आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन घेतले, हे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. फायनल अँगुलर वेलोसिटी गिवन नव्हती. ओके, मग काय होतं त्यांनी अँगल ऑफ रोटेशन म्हणजे ऍक्च्युअली अँगुलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं ते दिलेलं होतं. मग असं कोणतं इक्वेशन आहे अँगुलर डिस्प्लेसमेंटचं, थीटा इज इक्वल टू ओमेगा 0 t प्लस हाफ ऑफ अल्फा इंटू टी स्क्वेअर. याला इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकल्या, दोन इक्वेशन मध्ये त्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं आणि दोघांचा रेशो घेतला, तुम्हाला ऑप्शन सी हे करेक्ट भेटलं. क्लियर झालं सर्वांना? ओके, व्हेरी गुड. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर होता प्रॉब्लेम नंबर 8. सो नेक्स्ट डाउट आहे प्रॉब्लेम नंबर 8. घेऊया पुढे ऑप्शन व्यवस्थित चेक करून घ्या. चला प्रॉब्लेम नंबर 8 घेऊया. प्रॉब्लेम नंबर 8 काय आहे, अ केन फिल्ड विथ अ वॉटर, जेव्हा कॅन सांगितलं त्यांनी, अ कॅन फिल्ड विथ वॉटर इज रिवॉल्व इन अ वर्टिकल सर्कल. वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस आहे 4 मीटर अँड द वॉटर जस्ट डज नॉट फॉल डाउन. हे जनरली एकदम सोपं आहे. तर काय केलं, एक कॅन घेतली, कॅन मध्ये वॉटर आहे, ते वॉटर असं व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवलं आणि त्यांनी सांगितलंय अशा पद्धतीने फिरवलं की त्याची रेडियस झाली पाहिजे 4 मीटर. म्हणजे ते वॉटर होतं ते असं व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवलेलं आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती रेडियस आहे 4 मीटर. and water just does not fall down, the time period of revolution will be. मग टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन चला t इज इक्वल टू किती असतो 2 पाय अपॉन ओमेगा. मग इथं ओमेगा इज इक्वल टू किती असणार आहे, ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे, ओमेगा सगळ्यांना माहिती असेल, ओमेगा इज इक्वल टू किती असतो g अपॉन r. हे कसं फाइंड केलं, त्याचं ऑलरेडी इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. कोणचं, सेंट्रिपिटल फोर्सचा आणि तुम्ही अप्लाय केलेला फोर्स. बघा ज्यावेळेस हा पॉइंट इथं असेल त्यावेळेस जो अप्लाय झालेला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आणि याच्यावर वेट कुठं आलं डाऊनवर्ड डायरेक्शन. मग हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं व्यवस्थित, v इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करायचा r ओमेगा, तर तुमच्याला इक्वेशन भेटून जातं. म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू असेल mg, मास अँड मास गेट कॅन्सल, v इज इक्वल टू असतो r ओमेगा म्हणजे r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय r इज इक्वल टू असेल g, r अँड दिस r गेट कॅन्सल म्हणजे r ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल g. सो वी गेट ओमेगा इज इक्वल टू रूट ऑफ g अपॉन r. जनरली ऑब्जेक्ट या ठिकाणी असेल त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय होतो कोणता असतो सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कोणी बॅलन्स करेल त्याच्या वेटनी. ठीक आहे, इथं जरी आला तरी इकडे काय असेल सेंट्रिपिटल फोर्स आणि इथे काय असणार आहे वेट किती mg. हे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक, आता ओमेगा भेटला त्याला t चे इक्वेशन मध्ये टाकून देऊ 2 पाय अपॉन ओमेगा 1 अपॉन a म्हणजे तो असणार आहे r अपॉन g. ओके, आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. t इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ r किती दिलेलं आहे, सो r दिला आहे त्यांनी 4 मीटर आणि हा सबस्टिट्यूट करा 10. जे आन्सर आहे ते आन्सर असेल तुमच्याला प्रॉब्लेमचा ऍक्च्युअल आन्सर. सो you get the answer is 4 seconds.
ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ऑप्शन डी तुमच्याला करेक्ट आहे. यासाठी त्याला 4 सेकंड. ओके शाबास. चलो नेक्स्ट फटाफट घेत चालू. पुढचा प्रॉब्लेम आहे अ बॉडी स्लाइड डाउन फ्रिक्शनलेस ट्रॅक which ends in a circular loop of diameter d. Then the minimum height of the body in terms of capital D so that it may just complete the loop. बघा त्यांनी काय सांगितलं, एक बॉडी एका फ्रिक्शनलेस ट्रॅक वरून, म्हणजे फ्रिक्शनलेस ट्रॅक आहे तो जनरली सर्क्युलर लूप मधला फ्रिक्शनलेस ट्रॅक आहे. पुढे त्यांनी सांगितलं इन अ सर्क्युलर लूप त्याची डायमीटर दिलेली आहे डी यू डायमीटर आणि रेडियस तुम्हाला फाइंड करता येईल. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द रेडियस असते, म्हणजे रेडियस इज इक्वल टू असणार आहे, व्हेरी गुड, रेडियस इज इक्वल टू असेल डी अपॉन टी. ठीक आहे. देन पुढे विचारते मी मिनिमम हाइट ऑफ द बॉडी इन टर्म्स ऑफ डी सो दॅट इट मे जस्ट कंप्लीट द लूप. इज मिनिमम हाइट किती असेल. ठीक आहे. चला आता सॉल्व करूया. तर त्यांनी काय सांगितलं, अ बॉडी स्लाइड डाउन ऑन अ फ्रिक्शनलेस ट्रॅक. जनरल हा एक असा एक फ्रिक्शनलेस ट्रॅक असेल, असा सर्क्युलर लूप आहे, बरोबर. ओके, हा एक सर्क्युलर लूप या पद्धतीचा. आता त्याचा सेंटर असेल आणि जनरल माहिती आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण ही पोझिशन असते, या पोझिशनला वेलोसिटी असते रूट ऑफ 5g r u. आणि त्यानंतर ही त्याच्यावर अटेंड केलेली हाईट असेल, म्हणजे ऑब्जेक्ट असा खाली सरकला तर पुढे पोहोचणार आहे पोझिशन डी ला, बरोबर. ओके. पुढे त्यांनी सांगितलं ते म्हणजे ही रेडियस असेल, ते ऑब्जेक्ट इथून असणार, इथून सरकला हा पोझिशन बी ला पोहोचणार आहे. ही ऍक्च्युअली त्यांनी कव्हर केलेली हाईट असेल आणि ही जी रेडियस असेल, ही रेडियस असेल तर ही कंप्लीट त्याची डायमीटर येणार आहे. फॉर एक्झाम्पल रेडियस. बॉटम मध्ये जी वेलोसिटी असते रूट ऑफ 5g r 5g r. म्हणजे इथे काय झालं या ठिकाणी, तर कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन या पोझिशनला कशामध्ये झालं, पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे ना. दोन्ही झालं. तर कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कसं झालं, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरणार आपण बाय युजिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे हाफ ऑफ m v स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं, m g h एवढं, बरोबर. ओके. आता तुम्हाला याची जी वेलोसिटी आहे, वेलोसिटी आहे पोझिशन बी, ती सबस्टिट्यूट करून देतो. सो हाफ ऑफ m मल्टिप्लाय बाय पोझिशन बी किती आहे, रूट ऑफ 5g r u इज इक्वल टू किती असेल, m g h. सो मास आणि मास गेट कॅन्सल. याचा काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे 5g r डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू g मल्टिप्लाय बाय h. g and g get cancel, so you get the height. h is equal to किती आला, 5/2 multiply by r. हे इक्वेशन तुम्ही कायम सोडवू लक्षात ठेवा. ओके, मी नक्की केस में थोडं थोडं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. हे रिलेशन तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे. एखादा ऑब्जेक्ट वरून ज्यावेळेस खाली येऊन जातो त्याने ऍक्च्युअली किती हाईट अटेन केलेली असते, तर ती हाईट असते 5/2 multiply by r. हे इक्वेशन कायम सोडवू लक्षात ठेवा. मी परत याच्यावर जे सोल्युशन आहे ते आता घेणार आहे, तर काही प्रॉब्लेम मध्ये गेलं डायरेक्ट वापरायचं. क्लियर झालं सर्वांना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवून घ्या, प्रॉब्लेम एखादा पार्टिकल जर टॉप पोझिशन पासून बॉटमला जर पोहोचला तर त्याने किती हाईट अटेन केली आहे, 5/2 multiply by r एवढी त्याची हाईट अटेन केली आहे. टॉप टू बॉटम एवढी तिने हाईट काय केली, अटेन केली. पण ती हाईट त्याची म्हणजे 2r एवढी नसेल. का बरं, तर वेलोसिटी तेवढी नाही ना. क्लियर झालं. किती हाईट अटेन केली, 5/2 multiply by r एवढी हाईट त्यांनी बॉटमला अटेन केली. ओके, ठीक. आता ही हाईट तुम्ही काय सोडू लक्षात. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी विचारलं होतं, सो इट जस्ट कंप्लीट द लूप, म्हणजे किती हाईट वरती त्यांनी काय करणार आहे, जे लूप असेल इथे लिहून देतो. दिस इज द रिक्वायर्ड हाईट, object complete the loop. हे व्यवस्थित समजून घ्या. एवढी हाईट त्या ऑब्जेक्टला द्यावी लागेल जेणेकरून तो काय करणार आहे, हे जो लूप असेल हा लूप काय करेल, कंप्लीट करेल. म्हणजे अजून सोप्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर मी याला काय करणार, हा याचा ऍक्च्युअली सेंटर असेल, बरोबर. त्यानंतर या ऑब्जेक्टला मी एवढ्या हाईट वरती प्लेस करणार
करणार किती हाईट वरती, तर ती हाईट असेल h इज इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय r एवढ्या हाईट वरती प्लेस करणार आणि इथून सोडून देणार. ज्यावेळेस एवढ्या हाईट वरती प्लेस करून सोडून देणार त्यावेळेस तो एक कंप्लीट लूप परफॉर्म करेल. दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो. म्हणजे मी काय केलं, ऑब्जेक्ट काही इथून सोडलं तर त्यांनी काय केलं, किती हाईट वरून सोडलं, h इज इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय r एवढ्या हाईट वरून सोडलं त्यांनी एक लूप कंप्लीट केलं. क्लियर झालं. हे जर लक्षात राहील काय, दिस इज द रिक्वायर्ड हाईट टू कंप्लीट द लूप बाय एनी ऑब्जेक्ट, h इज इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय r. हे तुम्हाला कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी काम. मग आता याची जी रेडियस त्यांनी इन टर्म्स ऑफ डायमीटर सांगितलं, डायमीटर इज इक्वल टू किती असते, ट्वाइस ऑफ द रेडियस म्हणजे r इज इक्वल टू किती असणार आहे, d/2 म्हणजे h इज इक्वल टू किती आला 5/2 मल्टिप्लाय बाय d/2 म्हणजे हाईट असेल 5d/4 एवढी. आलं 5d/4 ऑप्शन. ओके, सो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी काय ऑप्शन, h इज इक्वल टू 5d/4. ओके ठीक. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. सिंपल प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला, ऑब्जेक्टला किती हाईट वरून तुम्हाला सोडायचं आहे जेणेकरून तो एक कंप्लीट लूप परफॉर्म करेल. तर h इज इक्वल टू 5/2 मल्टिप्लाय बाय r एवढ्या हाईट वरून सोडून द्या, तो एक काय करेल, लूप परफॉर्म. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 12 आहे. प्रॉब्लेम नंबर 13 डाउट होता. सो डाउट आहे नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 13. आता मी प्रॉब्लेम वाचतोय, प्रॉब्लेम तुमच्या सगळ्यांच्या समोर असतीलच असं कन्सिडर करतो. वेटलेस थ्रेड कॅन सपोर्ट टेन्शन. एक वेटलेस थ्रेड आहे, सांगितलं मी वेटलेस म्हणजे काय असतं. थ्रेड सपोर्ट टेन्शन आणि त्या थ्रेड मध्ये जे टेन्शन डेव्हलप झालंय ते टेन्शन आहे 30 न्यूटन. ओके, पुढे आहे a stone of mass 0.5 kg is tied to it and revolve in a circular path of radius 2 meter. ओके, पुढे आहे in a vertical plane. प्लेन कसा आहे, वर्टिकल. पुढे दिले if g is equal to 10 meter per second square then the maximum angular velocity of the stone will be. विचारलं काय, मॅक्सिमम अँगुलर वेलोसिटी विचार. दिलंय काय, तर एक स्टोन आहे तो असं वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. त्याच्यानंतर किती रेडियस आहे ते, तर ती रेडियस दिलेली आहे आणि ती रेडियस आहे 2 मीटर. इथं त्या स्टोनचं वेट असेल, वेट किती mg आणि ते वेट दिलेलं आहे. जनरली वेट नाही दिलं, त्याचं मास दिलेलं आहे. वेट असेल mg आणि ऍक्च्युअली त्याचं मास आहे 0.5 kg. त्यानंतर ड्यू टू दिस वेट म्हणजे 0.5 मल्टिप्लाय बाय 10 जर केलं तर याच्यामध्ये टेन्शन डेव्हलप होणार आणि ते टेन्शन दिलेलं आहे 30 न्यूटन. टेन्शन किती आहे, 30 न्यूटन. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण दिली आहे आणि विचारलं मॅक्सिमम अँगुलर वेलोसिटी ऑफ द स्टोन विल बी. आणि मॅक्सिमम अँगुलर वेलोसिटी म्हणजे w max तुम्हाला फाइंड करायचं आहे. ओके, मग आता जनरल काय होणार, त्याची पोझिशन असेल ओरिजिन हा वर्टिकल सर्क्युलर प्लेन काय करणार, परफॉर्म करणार. आणि इथं काय झालं, टेन्शन अपवर्ड आहे, वेट डाऊनवर्ड आहे आणि टेन्शनच्या डायरेक्शनला कोण आहे, तर टेन्शनच्या डायरेक्शनला आहे इथं याच्याला सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मग आता इक्वेशन कसं लिहिणार, बाय इक्वेशन ऑफ मोशन. चला इक्वेशन ऑफ मोशन वापरूया. इक्वेशन ऑफ मोशन काय भेटेल, टेन्शन प्लस mv स्क्वेअर, सॉरी असं असेल, टेन्शन मायनस mg इज इक्वल टू काय असेल, mv स्क्वेअर अपॉन r. ओके, मला काय कशामध्ये इक्वेशन सबस्टिट्यूट करायचं आहे अँगुलर वेलोसिटी मध्ये, म्हणजे v इज इक्वल टू काय r ओमेगा. आता बऱ्याच वेळा क्वेश्चन असेल की सरांनी इक्वेशन ऑफ मोशन का वापरलं, तर समजून घ्या इक्वेशन ऑफ मोशन का वापरलं याचे एकमेव रिझन म्हणजे मला त्यांनी सांगितलं आहे तो पॉइंट ह्या पोझिशनला असेल, ज्या पोझिशन पासून तो एक वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. मग इथं लिनियर वेलोसिटी घेण्याची गरज आहे का, नाही. मग इथं जरी लिनियर वेलोसिटी तुम्हाला माहित असेल √5g r, तर त्यांनी विचारलं काय आहे, तर त्यांनी विचारलं आहे अँगुलर मॅक्सिमम अँगुलर वेलोसिटी किती, दिलेलं काय आहे टेन्शन, अजून काय दिलं मास दिलं, अजून काय दिलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिली. मग जर मी याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरून चालेल का, नाही, कारण की मला पुढे त्याची फायनल पोझिशन दिलेली नाही. मग फायनल पोझिशनला गेला असेल मला समजतात तिथे पोटेन्शियल एनर्जी किती असेल, कायनेटिक एनर्जी किती असेल.
म्हणजे इथं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन घेण्याची गरज नाही. मग काय करू शकतो, त्याला काय करणार, फ्री बॉडी डायग्राम नुसार ट्रीट करूया. फ्री बॉडी डायग्राम नुसार ट्रीट करायला जर गेलं तर म्हणजे काय वापरतो आपण, इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन काय सांगतं, टेन्शन बॉडीवरती अप्लाय होणारे फोर्सेस घेत असतात, बॉडीने अप्लाय केलेले फोर्सेस फ्री बॉडी डायग्राम मध्ये घेत नाही. मग आता ही बॉडी होती, त्याच्यावरती कोण अप्लाय झालं, स्ट्रिंग मधलं टेन्शन, त्याच्यानंतर वेट, and due to this tension the performing the circular motion and there is having one necessary force and this force is called as a centripetal force. And this centripetal force is equal to किती असणार, tension minus mg. What is V? R multiplied by omega. देऊ सबस्टिट्यूट करू. So T minus mg is equal to m multiplied by r square omega square upon r. R and R get cancel. So tension दिलेलं आहे, टेन्शन आहे 30 न्यूटन, मास आहे 0.5 म्हणजे 1/2 मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय रेडियस दिलेली आहे 2 मल्टिप्लाय बाय काय असेल, ओमेगा स्क्वेअर. 2 and 2 get cancel. So 30 minus 5 is equal to असेल ओमेगा स्क्वेअर. So ओमेगा मॅक्सिमम स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे, 25. So we get ओमेगा मॅक्स किती असेल, स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. कशामध्ये, रेडियन पर सेकंड मध्ये. दिस इज युअर आन्सर. क्लियर झालं सर्वांना, किती आलं, 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि 5 रेडियन पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन ए. सोपा होता लॉलीपॉप त्याचा. झाला कंप्लीट. ओके. आता अजून एक प्रॉब्लेम होता, जरा राहिला आहे, प्रॉब्लेम नंबर 11. प्रॉब्लेम नंबर 11 जरा नजर चुकीने राहून गेला. ठीक आहे, चला मी प्रॉब्लेम नंबर 11 घेतो. हा झाला असेल सर्वांचा, पॉज करून तुम्ही ना कंप्लीट करू शकता. सो नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 11. अ कार इज मूव्हिंग विथ द स्पीड. कार एका स्पीड न मूव्हते, ते स्पीड दिलेलं आहे 30 मीटर पर सेकंड ऑन अ सर्क्युलर पाथ. The circular path ची रेडियस आहे 500 मीटर. Its speed increasing at the rate of 2 meter per second square. Now what is the acceleration of the car? बघा रे, एक कार आहे, त्याची सर्क्युलर ट्रॅक वरती फिरते. सर्क्युलर ट्रॅक ची त्यांनी जी रेडियस दिलेली आहे, दिस इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ट्रॅक, ती आहे 500 मीटर. आणि या ठिकाणी पुढे ती कार असेल, या ठिकाणी ती कार अशी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. याचं जे स्पीड दिलेलं आहे ती वेलोसिटी आहे 30 मीटर पर सेकंड. कोणची वेलोसिटी आहे, लिनियर वेलोसिटी. आणि ज्या वेळेस त्याचा स्पीड हे वाढत चालणार आहे त्यावेळेस त्याच्यावर ॲक्सेलरेशन दिलं आहे आणि ते सुद्धा असणार आहे लिनियर ॲक्सेलरेशन. सॉरी, लिनियर नाही, तर ते कोणतं असेल, टुवर्ड द सेंटर असतं, म्हणजे ते काय असणार आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. ओके, एक काम करू, ॲक्सेलरेशन दिलंय. So this is the actual tangential acceleration and ते आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ही वेलोसिटीची डायरेक्शन बदलते ना, वेलोसिटी डायरेक्शन बदलते, त्यामुळे जे ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतं ते असतं टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, ओके. आणि विचारलं काय त्यांनी, तर फाइंड करायला लावलं व्हॉट इज ॲक्च्युअल ॲक्सेलरेशन ऑफ द कार. फाइंड करायला ॲक्सेलरेशन ऑफ द कार. आता थोडंसं ऑब्झर्व करू आपण. ही कार ज्यावेळेस इथं असेल त्यावेळेस काय असेल, ही कार ज्यावेळेस येत असेल त्यावेळेस या याच्यावरली वेलोसिटी कोणची, टेंजेन्शियल. आणि ती वेलोसिटी चेंज होणार म्हणजे इथं प्रेझेंट येणार आहे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. सर्क्युलर मोशन परफॉर्म करते म्हणजे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार, म्हणजे त्याच्यावरती ॲक्सेलरेशन ऍक्ट होणार. आणि ते ॲक्सेलरेशन कोणतं असणार, जे नेसेसिटी असेल त्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी, ते असेल त्याच्यावर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन या दोघांचा रिझल्टंट इफेक्ट असेल acceleration of the car. क्लियर झालं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन या दोघांचा रिझल्टंट इफेक्ट म्हणजे दिस इज द ॲक्च्युअल ॲक्सेलरेशन ऑफ द कार. आणि तेच तुम्हाला विचारलं. सो ॲक्सेलरेशन ऑफ द कार म्हणजे याची काय फाइंड करायची, मॅग्निट्यूड. कारण की आन्सर तुम्हाला मॅग्निट्यूड मध्ये दिले, बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ द ॲक्सेलरेशन ऑफ द कार किती असेल, हे आपण घेतलंय. ॲक्सेलरेशन ऑफ द कार येणार आहे टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन स्क्वेअर plus centripetal acceleration square. This is centripetal acceleration, this is tangential acceleration. आता घेऊया tangential acceleration ऑलरेडी दिले आहे. जे tangent to the circle असतं ते काय 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर. centripetal acceleration म्हणजे वेलोसिटी किती होती
30 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काही टाइम दिलाय का? नाही. ओके ठीक. मग आता जनरल त्याच्यावर वेलोसिटी किती होती 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके ती टाकून देऊ. सो टेंजेन्शियल ऍक्सिलरेशन म्हणजे वेलोसिटी दिली आहे आणि या वेलोसिटीला जोडून रेडियस दिलेली आहे आणि ती रेडियस आहे 500 मीटर. मग आता सेंटीमीटर ऍक्सिलरेशन कसं लिहितो आपण? सेंटीमीटर ऍक्सिलरेशन असतं v²/r एवढं म्हणजे इथे येऊन जाणार आहे v²/r. मग ऍक्सिलरेशन ऑफ द कार किती असेल? तो येऊन जाणार आहे 2² प्लस वेलोसिटी ऑफ द कार किती आहे 30² द्यायचं स्क्वेअर असेल डिवाइडेड बाय रेडियस किती आहे 500 त्याचं काय असेल स्क्वेअर असेल. आणि हे तुम्हाला आता काय करायचं सॉल्व करायचं. ऍक्सिलरेशन ऑफ द कार असेल 4 प्लस इथं असेल 900 डिवाइडेड बाय 500. ओके इथं 2 0 गेले. सो ऍक्सिलरेशन ऑफ द कार इज इक्वल टू 4 प्लस 9/5. आणि हे जे तुमचा आन्सर असेल त्या आन्सर तुम्ही फाइंड करा आणि त्या आन्सर किती येतं सांगा. सो यू गेट द ऑप्शन. आणि ऑप्शन असेल त्याच्यावर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 म्हणजे ऑप्शन बी 2.7 मीटर पर सेकंड. जमेल. इझी होतं. प्रॉब्लेम समजताना काय प्रॉब्लेम काय सांगतो ऍक्च्युअल ते फाइंड करायला लावलं त्या कारवरती ऍक्सिलरेशन किती असेल ते समजून घ्या. कारवरती ऍक्सिलरेशन कोणामुळे येणार आहे त्याच्यावर वेलोसिटी डायरेक्शन बदलते म्हणजे इथं काय प्रेझेंट आला ऍक्सिलरेशन प्रेझेंट आलं. कोणचं जे टँजेंट टू दी सर्कल म्हणजे ते कोणतं असणार आहे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन. त्यानंतर कारवरती कुठला फोर्स ऍक्ट होतो सेंट्रिपिटल फोर्स. मग या सेंट्रिपिटल फोर्समुळे काहीतरी ऍक्सिलरेशन आलं कोणतं असेल ते सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. मग ह्या दोघांचा रिझल्टंट इफेक्ट कोणावरती ऍक्ट होणार आहे कारवरती. मग ते ऍक्च्युअल असेल ऍक्सिलरेशन ऑफ द कार. आणि दिस ऍक्सिलरेशन ऑफ द कार किती असणार आहे रूट ऑफ मॅग्निट्यूड मध्ये विचारलं म्हणजे तो आपण रूट ऑफ ऍक्सिलरेशन टँजेन्शियल ऍक्सिलरेशन स्क्वेअर प्लस सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन स्क्वेअर व्हॅल्यू टाकून देऊ तुम्हाला जमेल. सोपं आहे ठीक. सो नेक्स्ट. सो आता 11 झाला. 11चा ऑप्शन नंबर बी यू आर गेटिंग. ऑप्शन नंबर 13 झाला. 13चा ऑप्शन नंबर ए यू आर गेटिंग. आणि नेक्स्ट आहे आता महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर मी 14 घेतोय. हा सेम प्रॉब्लेम आहे जे डाऊट विचारायचे विद्यार्थ्यांनी सेम प्रॉब्लेम आहे. पुढचा प्रॉब्लेम नंबर 60 सारखा म्हणजे 14 मी सोडवतो 16 तुम्ही मला सॉल्व्ह करून पाठवायचा. दोघांसाठी प्रोसेस सेमच वापरायची. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट आहे doubt problem number 40 is similar to problem 60. प्रॉब्लेम नंबर 60 सारखाच आहे म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम नियरली सेम आहे. दोघांमध्ये प्रोसेस वापरायची जी टेक्निक वापरायची ती सुद्धा सारखीच आहे. डेटा व्यवस्थित समजून घ्या. मग प्रॉब्लेम नंबर 60 हो 60 तो प्रॉब्लेम नंबर 60 तुम्ही मला सर्वांनी सॉल्व्ह करून पाठवू शकता. ओके चला आता घेऊ सुरू. बघा a particle originally at rest at the highest point of a smooth vertical circle. ओके ठीक. मग काय आहे तर डायग्राम मध्ये शोधलेलं आहे एक असा वर्टिकल सर्कल आहे आणि त्या वर्टिकल सर्कलच्या हायेस्ट पॉइंट वरती एक ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी एक ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे. पहिल्यांदा रेस्ट पोझिशनला आहे. त्यानंतर ही ऍक्च्युअली त्याच्यावरती हाईट असेल सॉरी रेडियस असणार आहे आणि ही सुद्धा काय असणार आहे त्याच्यावरती रेडियस असेल रेडियस आणि तो सध्या किती हाईट वरती आहे तर याच्यावर हाईट वरती असं कन्सिडर करूया. रेडियस दिस इज ऑल्सो रेडियस दिस इज द ओरिजिनल पॉइंट ओरिजिन ऑफ दॅट वर्टिकल सर्कल. ओके पुढे त्यांनी सांगितलं स्मूथ वर्टिकल सर्कल स्लाइटली डिस्प्लेस्ड. पुढे त्यांनी काय केलं हा ऑब्जेक्ट जो होता जनरल या वेलोसिटीने स्लाइटली असा डिस्प्लेस केला असा वर्टिकल असेल स्लाइटली डिस्प्लेस केला आणि डिस्प्लेस केल्यानंतर इट विल लीव द सर्कल at a vertical distance h below the highest point such that त्यांनी विचारलं तो एका हाईट वरती जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तो एवढ्या हाईट वरती गेला आणि एवढ्या हाईट वरती गेल्यानंतर तो ऑब्जेक्ट असा सरळ खाली आला या ठिकाणी म्हणजे तिने काय केलं हे सर्कल सोडलं आणि सर्कल सोडलं किती हाईटला सोडलं तर ती हाईट तुम्हाला भेटली
क्लिअर झालं. सर्कल दिली म्हणजे वेलोसिटी असेल आणि ह्या वेलोसिटी दिली काय केलं, ही सर्कलवर तो डायरेक्ट दुसऱ्या साईडला पडला, सर्कल सोडून दिलं आणि तो असा इकडे कुठेतरी पडला असेल. तर त्यांनी विचारलं किती हाईट वरती तो ऑब्जेक्ट इट लिव्ह दी सर्कल, ही हाईट तुम्हाला फाइंड करायला लागेल. प्रॉब्लेम क्लिअर होतोय. किती हाईट वरती, हाऊ मच हाईट or what is the distance of that height, the circle or that or the object leave the circle. ठीक आहे. चला मग आता सोडून घेऊ. मग त्याला सॉल्व कसं करायचं बघू. तर पहिल्यांदा काय करू, इथून हे डिस्टन्स किती आहे, रेडियस r एवढा. दिस इज द रेडियस. इथं अँगल किती आहे, थीटा एवढा आहे. ओके. जनरल त्यांनी एवढी हाईट काय केली, कव्हर केली आणि एवढ्या हाईट नंतर तो त्यांनी सर्कल सोडून दिला. मॅक्झिमम पॉइंट पासून एवढी हाईट त्यांनी काय केली, कव्हर केली आणि त्यांनी पॉइंट काय दिला, सोडून दिला. आता हा काय भेटला, r. मग याला नाव देतो, दिस इज पॉइंट a, दिस इज पॉइंट b आणि दिस इज पॉइंट c. सोडवतोय मी आता. ठीक. मग आता जर मी ट्रिग्नोमेट्री वापरली, ट्रिग्नोमेट्री वापरल्यावर अँगल भेटतो ACB आणि इथं भेटले मला ऍडजस्टमेंट फाइंड करायचं म्हणजे ऍक्च्युअल ही जी आहे ही कंप्लीट रेडियस आहे. मग आता ही हाईट जर भेटली तर हे डिस्टन्स किती मला फाइंड करायचं. मग हे उरलेलं डिस्टन्स किती असणार आहे, जर मी cos थीटा जर वापरला, सो cos थीटा इज इक्वल टू येऊन जाणार आहे किती असेल, ऍडजस्टमेंट म्हणजे किती येतो ऍक्च्युअल मला फाइंड करायचं आहे, कारण मी x म्हणतो. तर ऍक्च्युअल मला फाइंड करायचा आहे तो किती असेल, x असेल. म्हणजे x अपॉन किती असेल, r. म्हणजे x इज इक्वल टू भेटलेला आहे r cos थीटा. मग टोटल रेडियस किती आली, टोटल रेडियस इज इक्वल टू h प्लस x. म्हणजे r इज इक्वल टू असेल h प्लस r मल्टिप्लाय बाय cos थीटा. हाईट फाइंड करायची ना, म्हणजे हाईट h इज इक्वल टू किती असणार आहे, r मायनस r cos थीटा. दिस इज इक्वेशन सेकंड. ओके. ठीक. हाईट फाइंड करायची ना, मग आता रेडियस तर मला माहिती आहे. मग ह्या रेडियस आहे काय फाइंड करायचं, r cos थीटा फाइंड करायचा. आणि एकदा cos थीटा जर मला समजला तर ही हाईट मला इझिली भेटू शकते. ऍक्च्युअली ही इक्वेशन आता सॉल्व करू. चला आता काय फाइंड करायचं आहे, cos थीटा फाइंड करायचं. सो व्हेरी गुड. आता cos थीटा फाइंड करायला याचा वेट जर बघितलं तर जर वेट कुठे आहे डाऊनवर्डला, ते किती आहे, mg. मग हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल काय होणार आहे, थीटा येऊन जाईल. बरोबर. इक्वल अँड अपोजिट. मग थीटा बिलॉंग्स कॉम्पोनंट म्हणजे वेट कॉम्पोनंट आपण रिझॉल्व. मग वेट कॉम्पोनंट जर रिझॉल्व करायला घेतला तर हा कॉम्पोनंट किती असेल, हा असणार आहे mg cos थीटा आणि हा किती असेल याला परपेंडिक्युलर एक्झॅक्ट, तो असेल mg sin थीटा. ओके. त्यानंतर या mg cos थीटा म्हणजे हा सरफेस जो असेल तो सरफेस नॉर्मल रिएक्शन फोर्स ला ऍक्ट करणार आहे. मग ही झाली नॉर्मल रिएक्शन फोर्स ची डायरेक्शन. n तिकडे चालला mg cos थीटा आणि याला सर्क्युलर मोशन एवढ्या पार्ट मध्ये त्यांनी सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं ना, म्हणजे इथं काय असतं याच्यावरती नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला असेल. मग इथं काय वापरणार आपण, तर इथं वापरणार इक्वेशन ऑफ मोशन. मग इथं काय म्हणूया, बाय युजिंग इक्वेशन ऑफ मोशन. खूप महत्त्वाचं आहे. आता या इक्वेशन ऑफ मोशन वरून तुम्हाला एक इक्वेशन भेटणार. मग चला इक्वेशन ऑफ मोशन वापरून घेऊ. इक्वेशन ऑफ मोशन काय असेल, कोणता फोर्स ऍक्ट झाला, व्हेरी गुड, सेंट्रिपिटल फोर्स. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स कोणी केलं, तर बॅलन्स केलाय mg cos थीटा ने आणि मायनस mv. ओके. शाबास. पण हा ऑब्जेक्ट या पॉइंट P पासून निघालाय, म्हणजे पॉइंट B पासून त्यांनी हा सरफेस सोडून दिला, तो इकडे कुठेतरी पडलाय. मग पॉइंट B पासून त्यांनी सरफेस सोडला म्हणजे n इज इक्वल टू किती, 0. एखादा सरफेस इथे ठेवला तो असा इकडे निघून आला तर म्हणजे नॉर्मल रिएक्शन फोर्स काय ऍक्ट झाला का, नाही. द ऑब्जेक्ट लीव द सर्कल that is n is equal to 0. n is equal to किती आला, 0 आला. मग n is equal to 0 जर आला तर आपलं जे इक्वेशन आहे ते काय होणार आहे, mv² अपॉन जनरल ही जर मी रेडियस कॅपिटल R घेतला असेल तर इथेही कॅपिटल R घेतो. कॅपिटल R मल्टिप्लाय बाय किती आलं, mg cos थीटा. सो वी गेट द cos थीटा व्हॅल्यू. व्हाट इज द cos थीटा, तो येऊन जातो v² अपॉन R मल्टिप्लाय बाय g. मग याला मी सबस्टिट्यूट करतो, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 2. म्हणजे इक्वेशन 2 मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर h इज इक्वल टू r मायनस r मल्टिप्लाय बाय किती असेल v² अपॉन r मल्टिप्लाय बाय g.
R and R get cancel, so H is equal to R minus V square upon किती असेल G असेल. ठीक, इक्वेशन नंबर 3 बनतो. ओके, मग हे तुमच्यावर आन्सर आलं का नाही. आता याच्यामध्ये एक अननोन टर्म आहे, कुठली वेलोसिटी. आता वेलोसिटी तर फाइंड करावं लागेल. कशी फाइंड करणार बघा. तर ऑब्जेक्ट या ठिकाणी होता, या ठिकाणून या ठिकाणी आला, म्हणजे इथं या ठिकाणी पोटेन्शियलचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जी मध्ये. आणि या ठिकाणी त्याच्यावर कायनेटिक एनर्जी स्टेबल कशामुळे झाली, पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे काय आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू काय असेल, सॉरी कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ mv स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी mgh एवढी. मास एंड मास घे कॅन्सल, सो v स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे, 2gh एवढी. भेटलं. इक्वेशन नंबर 4 वेलोसिटी भेटली. सोपं होतं ना. कायनेटिक एनर्जी कन्वर्जन पोटेन्शियल एनर्जी मध्ये झालं. काय भेटली, वेलोसिटी. वेलोसिटी इक्वेशन 3 मध्ये टाकून देऊ. पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इन इक्वेशन 3. म्हणजे काय होतं, h इज इक्वल टू r मायनस व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v स्क्वेअर. v स्क्वेअर ची व्हॅल्यू आली 2gh अपॉन g. g and g get cancel, so h is equal to r minus 2h. बरोबर. याला जर इकडे घेऊन आलो तो येऊन जातो 3h is equal to r. आणि तुम्हाला विचारलं काय हाईट किती असेल, तर ती हाईट येऊन जाते r अपॉन 3 एवढी. भेटलं काय आन्सर. हाईट किती आली, r अपॉन 3. कसं आलं परत एकदा घेतो बघा. काय झालं तर आता परत एकदा हा प्रॉब्लेम पुनरावृत्त करतो, परत सोडवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय केलं. व्यवस्थित बघा. बरेच डाऊट आहे, काय हरकत नाही, मी सगळे डाऊट घेणार आहे. नाही आजच्या लेक्चरला पॉसिबल झालं तर उद्याच्या लेक्चरला परत एकदा डाऊट्स मी, त्याच्याबद्दल काळजी करायची नाही. पण तुम्ही प्रॉब्लेम सोडवते, काही विद्यार्थी सोडवतात. बघा हे काय होतं, तर जनरल हे असं एक सर्क्युलर मोशन होतं. ऑब्जेक्टने सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं, बरोबर. ओके, ही जनरल त्याच्यावर काय होती, रेडियस. दिस इज ऑल्सो रेडियस. आणि तो ऑब्जेक्ट r एवढ्या रेडियस वरती होता या ठिकाणी. ठीक आहे. ओके, ही त्याची रेडियस आहे. आणि त्याने ऑब्जेक्टने या पोझिशनला पोहोचला किती हाईटला, त्यांनी सांगितलं h एवढ्या हाईटला पोहोचला. आणि h एवढ्या हाईटला पोहोचल्यानंतर ही जनरल त्याची रेडियस असेल, अँगल काय असणार, थीटा असेल. आणि रेडियस म्हणजे एवढ्या हाईटला पोहोचल्यानंतर ऑब्जेक्टने हा सरफेस सोडून दिला आणि ऑब्जेक्ट इथं कुठेतरी आला. मग सरफेस सोडून दिला ना, मग याला नाव देतो दिस इज ए, दिस इज पॉइंट बी, दिस इज सी. मग आपण ट्रायंगल ए सी बी. म्हणजे मला हे x एवढं डिस्टन्स आता मला फाइंड करायचं. पहिल्यांदा मी काय फाइंड करतो, x हे डिस्टन्स किती. मग x हे डिस्टन्स कसं फाइंड करणार, तर बघ ट्रिग्नोमेट्री वापरू. cos थीटा इज इक्वल टू, cos थीटा इज इक्वल टू किती असणार आहे, तर cos थीटा ऍडजस्टमेंट म्हणजे x अपॉन रे हायपोटेनियस, सो x इज इक्वल टू असणार आहे r cos थीटा. ओके झालं. याला म्हणतो मी इक्वेशन 1. टोटल हाईट किती होती, h इज इक्वल टू h प्लस सॉरी रेडियस r इज इक्वल टू h प्लस x. म्हणजे h इज इक्वल टू किती आला, r मायनस x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, सो यू गेट h इज इक्वल टू r मायनस r cos थीटा. इक्वेशन काय आलं 6. ओके ठीक. मग आता पुढे बघू. आता मला काय फाइंड करायचं, तर cos थीटा फाइंड करायचं. cos थीटा फाइंड करायचं ऍक्च्युअली याच्यावर वेट कुठे आहे, डाऊनवर्डला. वेट किती आहे, mg. मग हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल सुद्धा किती होऊन जाईल, थीटा होऊन जाईल. मग याला रिझॉल्व करू, वेट कॉम्पोनंटला रिझॉल्व करतो. वेट कॉम्पोनंटला जर रिझॉल्व केला तर हा असेल mg cos थीटा आणि याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट येऊन जाणार आहे mg sin थीटा. त्यानंतर सरफेस सुद्धा याच्यावरती काहीतरी फोर्स ऍक्ट करेल. तो फोर्स कोणता असतो, सरफेसने ऍक्ट केलेला फोर्स म्हणजे नॉर्मल रिएक्शन फोर्स. मग इक्वेशन ऑफ मोशन वापरा. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ जर केली, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केल्यावर तुम्हाला भेटतं इक्वेशन ऑफ मोशन. मग ते इक्वेशन ऑफ मोशन काय सांगतं, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला, कोणी बॅलन्स केला, mg cos थीटा ने आणि नॉर्मल रिएक्शन ने. पण ऑब्जेक्ट काय करतोय, हा पॉइंट बी सोडतोय
पॉइंट बी सोडतो म्हणजे नॉर्मल रिएक्शन किती आला 0 या ठिकाणी पोहोचला. इट लीव्ह दी सर्क्युलर सरफेस, इट लीव्ह दी सर्क्युलर सरफेस, दॅट मीन्स नॉर्मल रिएक्शन इज 0. So object it leaves the circular surface that is m is equal to 0. So we get mv square upon r is equal to असेल mg cos theta. So you get the cos theta value and cos theta is equal to असेल v square upon r multiplied by u. त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3 पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इक्वेशन 3 इन इक्वेशन 2. चला h इज इक्वल टू असेल r मायनस r मल्टिप्लाय बाय cos थीटा ची व्हॅल्यू असेल v स्क्वेअर अपॉन सॉरी कोणते इथे चूक झाली हा इथे कॅपिटल r इथे सुद्धा किती असेल कॅपिटल R. सो हे होणार आहे कॅपिटल R मल्टिप्लाय बाय g. रेडियस अँड रेडियस गेट कॅन्सल. सो h इज इक्वल टू r मायनस असेल v स्क्वेअर अपॉन g. झालं. मग आता एक अननोन क्वांटिटी आहे परत एकदा इक्वेशन नंबर काय आला थर्ड. कुठली अननोन क्वांटिटी वेलोसिटीची. मग आता मला याची वेलोसिटी माहित करावं लागेल ना किती वेलोसिटी तो पॉइंट बी पर्यंत पोहोचणार ती किती वेलोसिटीने खाली जाणार आहे. मग इथपर्यंत पोहोचण्याची वेलोसिटी कोणची काहीतरी आली सर कायनेटिक एनर्जी आणि रेस्ट पोझिशन पोहोचला ती कोणची वेलोसिटी पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ऑब्जेक्ट किती हाईट पासून डिस्प्लेस केला h एवढ्या हाईट पासून डिस्प्लेस केला म्हणजे याला काहीतरी आपण वेलोसिटी दिलीत ना. मग त्या वेलोसिटीचं ह्या पॉइंट बी पर्यंत येण्यासाठी कन्वर्जन झालं कशामध्ये पोटेन्शियल एनर्जी. मग आपण काय वापरणार लॉ ऑफ conservation of energy. Kinetic energy at top position is equal to potential energy at point B. Kinetic energy top ला किती आहे half of mv square. Potential at point B किती आहे mgh एवढी. Get the velocity v square is equal to किती आली 2gh. इक्वेशन काय आलं 4. पुढे म्हणणार सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. चला देऊ सबस्टिट्यूट करून h इज इक्वल टू r मायनस वेलोसिटी किती आली आहे 2gh अपॉन किती असेल g and g गेट कॅन्सल. सो h इज इक्वल टू r मायनस 2h आलं म्हणजे h प्लस 2h इज इक्वल टू किती असेल r. सो यू गेट r इज इक्वल टू 3h आणि त्याची हाईट विचारली होती किती आली r अपॉन 3. दिस इज युअर आन्सर. सो व्हाट इज द ऑप्शन. सो याचा ऑप्शन आहे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर किती आहे बी. तो किती आहे h इज इक्वल टू r अपॉन. ओके. आता याच्यात सारखा सिमिलर प्रॉब्लेम आहे तो सिमिलर प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 16. तो प्रॉब्लेम नंबर 16 तुम्ही मला काय करायचा सॉल्व करून त्याचा फोटोग्राफ काढा. क्लियर झालं सर्वांना. घ्या कंप्लीट करून चला. ओके ठीक आहे. आता प्रॉब्लेम नंबर 16 तुम्ही मला सॉल्व करून पाठवणार आणि याचे जे रिमेनिंग डाउट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके थँक्यू.